टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय चिंचोटे संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय गावदेवी स्पोर्ट्स देवदल ए या संघाला. पंचांचा इशारा येतोय. अतुल राव आणि प्रवीण सुतार असे दोन आपले ऑफिशियल आपण पाहतो या स्पर्धेसाठी सज्ज आहेत. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सागर. विश्वनाथ ऑन स्ट्राइक. फुल टच चेंडू अवेलेस. शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक सिंगल धाव ही पूर्ण झालेली आहे. या सिंगल धावेने धावफलकाला आता सुरुवात झालेली आहे. विश्वनाथ आणि प्रदीप सागर पुन्हा एकदा वेगवान चेंडू हा देखील इथे हाताला गेलाय. सरळ चेंडू जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चेंडू येतोय निर्धावच्या स्वरूपात. सागर याने खूप चांगली सुरुवात केलेली आहे. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स कॉमन आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात इथे हाताला आहे सागर झोगारे याने. आपण आजच्या दिवसामध्ये गावदेवी स्पोर्ट्स देवदल बी हा संघ देखील बघितला होता मात्र तो पराभूत झालाय या स्पर्धेमधून. पण बॅटची कडा या बॅटची कडा घेतलाय आणि येथे फलंदाज पहिला बाद झालाय. नवीन बॅट्समन अमित टोपले हा बॅट्समन इन झालाय. स्ट्राइक करत असेल. या षटकातील चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. क्लीन बोल्ड केलंय फलंदाजाला. बॅक टू बॅक फलंदाज इथे बाद होताना दिसत आहेत. अमित टोपले आल्या पावली माघारी परततोय. फलंदाज बाद.
पहिलं षटक हे समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झालेत, 1 धाव आलेली आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रघुनाथ रघुनाथ जोगारी आपण पाहतोय. एक भरभक्कम शरीर यष्टीचा हा गोलंदाज. पहिला चेंडू लॉंग ऑन मध्ये खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट झाली. बॅट देखील आपण पाहतोय फलंदाजी हातामधून निसटलंय. 2 धावा पूर्ण आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज हा बाद झालाय. बघा 2 धावा आल्या होत्या, मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. विशाल न्यू बॅटर इन झालाय. विशाल मल्लावकर. हा चेंडू देखील आपण पाहतो या भन्नाट वेगाने इथे हाताळलाय. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात इथे हाताळला गेलाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या, मग तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झाला आणि हा चेंडू आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. बघा आणखीन एक चांगला चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावा आलेले आहेत. 3 धावा. आपण बॅटचा एज लागलाय आणि विकेट. आणखीन एक गडी बाद झालाय. या षटकातील आणखीन एक चेंडू बाकी असेल. हॅट्रिक बॉल आपण पाहतोय. हा चेंडू फक्त ऑफ साईडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. फक्त एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 4 या धावसंख्येवरती. षटक संपलंय दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 4 गडी बाद 4.
5 गडी बाद झालेत. आपण पाहतो एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे, म्हणजे 4 धावसंख्या असताना 5 गडी, म्हणजे अर्धा संघ इथे माघारी परतलेला आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सज्ज झालेला आहे, तो म्हणजे आकाश. आकाश जोगारी आपण पाहतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. अर्धा संघ इथे माघारी परतलाय. अपील इथे देखील झाली होती बघा, इथे देखील संधी होती, मात्र पंचांनी सांगितलं की इम्पॅक्ट लाईनच्या बाहेर आहे, फलंदाज कुठेतरी लाईन मध्ये नाहीये, एस्टा सोडून उभा आहे, आणि तेच कारण पंचांनी इथे नॉट आउट घोषित केलेला आहे. आकाशाने देखील चांगली सुरुवात केलाय. हा सामना आपल्याला लो स्कोरिंग इथे आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉय चेंडू, फुलटॉय चेंडूला मिड ऑफ मध्ये खेळून काढलाय. दिनेश जोगारी आहे तिकडे, चेंडूला उचलेल तोपर्यंत एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावसंख्या 5. पहिले षटक सागरने हाताळलं, 1 धाव खर्च केली. दुसरं षटक रघुनाथ या गोलंदाजाने हाताळलं, 3 धावा त्याने खर्च केल्या. खूप चांगला फटका इथे खेळला गेलाय. सागर तिकडे पोहोचला होता, मात्र झेल झालेला नाहीये. जीवनदान मिळाले फलंदाजाला. झेल जर झाला असता तर आणखीन एक विकेट मिळाली असती, मात्र थोडासा अपुरा झेल होता. आणि या 2 धावा इथे पण पूर्ण केल्या गेल्यात. इथे आता षटकार चौकार ठोकावे लागतील, कारण चौकार षटकार जर आले नाही तर कुठेतरी कमी धावा या धावफलकावरती दिसतील, आणि त्याचा फायदा होऊ शकतो देवदल संघाला. येणारे अजूनही 9 चेंडू आहेत. 9 चेंडू मध्ये आणखीन 25 ते 30 धावा नक्कीच बनवाव्या लागतील एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी. मात्र इथे सध्या तरी आपण पाहतोय गोलंदाजी खूप चांगली झालेली आहे देवदल या संघाची. ऑन साईडला खूप चांगला प्रहार. ह्या वेळेस आपण बघितलं झोन मध्ये चेंडू होता, चेंडू सरळ निघून गेला. 6 धावांनी करता बिग हिट षटकार. आकाश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जातोय. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागलाय. महेश गांगडा आहे तिकडे, चूक होणार नाहीये. पकडला जातोय झेल. 6वा गडी इथे बाद झालेला आहे. षटक संपल्यात 3 गडी बाद झालेत. 6 धावा लागल्यात 13. यस, कम ऑन डीजे. तर पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज, तर प्रणित. प्रणित आलाय, आणि प्रणित याने पहिला चेंडू इथे निर्धाव हाताळलेला आहे. एक क्षण असं वाटत होतं की झेल झालाय की काय, थोडासा आवाज देखील आला होता, मात्र बॅट कुठेतरी पिचला लागली असावी. बघा आणखीन एक चेंडू निर्धाव इथे हाताळला जातोय. ज्या प्रकारे सागर, रघुनाथ आणि आकाश यांनी गोलंदाजी केली, त्याच प्रकारे ते गोलंदाज प्रणित गोंड देखील चांगली बॉलिंग करतोय. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. बॅक टू बॅक 2 चेंडू आपण पाहतो इथे निर्धाव हाताळलेले आहेत. बघा 9 चेंडू इथे हाताळलाय. चेंडू मित्रमंडळी हातामधून निसटलाय.
पुढचा चेंडू हा फ्रीट असेल, एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल. व्हेरिएशन करण्याच्या प्रयत्नामध्ये होता गोलंदाज प्रणित. हा चेंडू लेगिस्टी सोडून जाणार आहे. पंचांनी दर्शवलंय हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉल 9, त्यानंतर वाईट, धावसंख्या 15. अवलेस बघा ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू हाताला गेला होता. चेंडू विकेट किपरच्या मागे निघून गेलेला. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिकडे चेंडू थोडासा थांबला होता. 2 धावा इथे मिळाल्यात. धावफलक 2ने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 17 धावसंख्येवरती. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल, कारण 2 चेंडू एक्स्ट्रा हाताळलेत गोलंदाज प्रणित घोंड याने. हा चेंडू देखील एक्स्ट्रा हाताळलाय. लेगिस्टी सोडून जाणार हा चेंडू आहे. पंचांनी दर्शवलंय हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. 18 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. बघा आणखीन एक चांगला चेंडू. बघा बॉलिंग खूप चांगली राहिलेली आहे. फलंदाजी कुठेतरी कमी पडलेली आहे. दुधाई स्पोर्ट्स आसरोडी चिंचोटी आपण पाहतोय. फलन थोडीशी खराब इथे राहिलेली आहे. आणि आणखीन एक चेंडू आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात. खराब क्रिकेट इतर कुठेतरी प्रॅक्टिसचा अभाव इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अवलेस बघा आणखीन एक चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. चेंडू येतोय निर्धाव. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 18.
18 धावांचं माफकचं आव्हान ठेवलं गेलंय. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. वंदेश आणि आदित्य असे दोन फलंदाज हे मैदानात उतरलेत. स्ट्राईक वरती वंदेश आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती आदित्य. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रदीप प्रदीप पवार. पहिला चेंडू हुक केलाय. चेंडू तिकडे थांबलाय बघा. आउटफील्ड थोडीशी खराब आहे तिकडे, तेच कारण तिकडे चेंडू थांबलाय. 2 धावा येथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. हवेचा वेग थोडासा वाढताना दिसतोय. आणि उष्णता देखील नक्कीच जाणवत आहे. मात्र जेवढा हवेचा वेग असेल तेवढी उष्णता ही कमी जाणवेल. आणि उन्हाचा दिवस आहेत म्हणजे पाणी हे जास्त प्यावं लागेल खेळाडूंना. कारण ज्यावेळेस खेळाडू जास्त पाणी पित आहेत क्रॅम्प हा कमी जाणवत असतो. याच दरम्यान पाहतो आपण वाईट चेंडू इथे हाताला गेलाय. वाईट चेंडूची नोंद झाली. धावसंख्या 3. क्लोज स्कोरिंग आपण मॅच इथे पाहतोय. हा चेंडू खूप चांगला हातालाय. आपण पाहतोय पंसानी बॅट्समनने गोलंदाजाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट बॉल साठी. पंचांचा निर्णय काय? व्हाईट बॉल. मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने इथे रिव्ह्यू घेतलाय की हा वाईट नाहीये. मात्र पंचांनी तर वाईट चेंडू दिलाय. पाहूया तिसऱ्या पंचांचा इशारा काय येतोय, निर्णय काय येतोय. धावसंख्या स्थिरावली गेलेली आहे ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. चला व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर. कारण या चेंडूची हाईट देखील जास्त होती. कारण रिव्ह्यू जर बघितला तर रिव्ह्यू मध्ये सगळंच चेक केलं जातं. चेंडूची हाईट जास्त होती आणि तिसऱ्या पंचाने दर्शवलं की हा चेंडू पहिला बॉम्सर आहे. चेंडू चला पाहूया पंचांचा इशारा करतोय. तर पंचाने दर्शवलं या 2 धावा असतील. जे क्षेत्र डिक्लेअर केलेलं आहे त्या डिक्लेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू गेलेला आहे. तर पंचाने लगेच दर्शवलं की हा चेंडू डिक्लेरेशन झोन 2 मध्ये गेला. या 2 धावा असतील. धावसंख्या 2 ने स्कोर कार्ड पुढे सरसावलाय. 6 या धावसंख्येवरती 6 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला होता. 2 शतरक्षक बघा तिकडे पोहोचले होते. थोडीशी टक्कर त्यांच्यामध्ये झालेली आहे. का दुखापत थोडीशी जास्त इथे जाणवते कारण दोघांमध्ये टक्कर झालेली आहे. चला सचिन स्प्रे असेल तर घेऊन जातात तिकडे.
मला वाटते आमचे मित्र जयेश डुकले यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल की आमच्या व्यापी कक्षामध्ये या आणि स्थान पण नवा. आमचे मित्र जयेश डुकले यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम जयेश, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. 8 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. यावेळेस बघा खूप चांगला फटका इथे खेळला गेलाय, मात्र झाडावरली हा चेंडू लागला होता. 2 धावा इथे घेण्याची संधी, 2 धावा पळून पूर्ण केल्या जाते. धावफलक 2 ने स्कोर कार्ड दुहेरी अंकामध्ये प्रवेश होतोय. 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 18 धावा पहिल्या इनिंग मध्ये लागल्या होत्या. 19 धावांचं आपण पाहतोय टार्गेट हे पूर्ण करायचं आहे. 10 लागल्यात, अजूनही 9 धावांची गरज आहे. आणि पहिले षटक हे मार्गस्थ आहे. चेंडू टाकून झालेत 4. ऑन साईडला हा क्षेत्ररक्षक बघा तिकडे होता, मात्र जी संधी होती त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. कारण हा झेल जर पकडला असता तर एक विकेट मिळाली असती, एक ब्रेक थ्रू मिळाला असता. मात्र 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 ने स्कोर कार्ड पुन्हा एकदा आपण पाहतोय पुढे सरसावला जाते, तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. डबलच्या स्वरूपात आपण पाहतोय धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. ऑन साईडला बघा पुन्हा एकदा खूप चांगला प्रहार, गॅप शोधला यावेळेस वंदेशाने ठोकला या चौकार. 4 धावा आणि या 4 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. तीन धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 3 धावा हा मॅच जिंकण्यासाठी. पहिला चेंडू इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आदित्य याने. एक सिंगल धाव आली आहे, एक माफक सामान होतं. लो स्कोरिंग हा मॅच आपण इथे बघितला. धावसंख्या 17, अजूनही 2 धावांची गरज आहे. एक तर्फा सामना आतापर्यंत इथे पाहायला मिळालाय आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. विजय चौकार येतोय वंदेश गोंड याच्या बॅट मधून. हळक हळक आसरोटीपाडा चिंचोटी. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट्स देवदल ए. लगेच नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल गायत्री माता ससूपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स देवदल. चला लगेच दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण लगेच टॉस करण्यासाठी या. बघा जेडी सध्या तरी आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत, विश्रांती घेत आहेत. आज आपली थार घेऊन आलेत. यस, आपली थार घेऊन आलेत. तर जेडी याला विनंती असेल, जयेश ढुकले याला विनंती असेल की आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे.